नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देताही येतो। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। ब्रेकनंतर पाहूया बातम्या। नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिटीलँड येथील 6 दुकानं चोरट्यांनी फोडली। चोरट्यांनी 30 लाखांचा माल दुकानांमधून लंपास केलाय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाले आहेत। हे अल्पवयीन चोरटे असून डक्टिंगच्या जागेतून चोरट्यांनी प्रवेश केलाय। शहरामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत। अमरावती नागपूर मार्गावरील सिटीलँड मधील व्यापाऱ्यांचे 6 दुकानं फोडून अंदाजे 30 लाखांची रोकड चोरट्यांनी चोरली आहे। बोरगाव धर्माळे गावाजवळ असलेल्या सिटीलँड व्यापारी संकुलमधून 6 दुकानातील डक्टिंग मधून चोरट्यांनी आत प्रवेश केला। यात मोहन गवलानी यांचं टेक्सटाईल शॉप नंबर 6 मधून 11 लाख रुपये, दिनेश पुरस्वानी यांच्या शगुन साडी मधून 2 लाख रुपये, प्रदीप सोजरानी यांच्या वर्षा साडीज या दुकानातून 3.5 लाख रुपये, अमरलाल बख्तार यांच्या साई साडी दुकान क्रमांक 7 व 8 मधून 6 लाख रुपये, मनीष केशवानी व राजेश साबरा यांच्या श्रीहरी होलसेल दुकानातून 2 लाख व मोतीसेठ पिंजानी यांच्या वंशिका साडी दुकानातून 30,000 अशी नगदी चोरट्यांनी चोरली आहे। सकाळी दुकाने उघडल्यानंतर चोरी झाल्याचं दुकान मालकांच्या लक्षात आलं। त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। घटनास्थळी डीसीपी यशवंत सोळंके, एसीपी देसाई, नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक कैलास पुणकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वंजारी यांनी दाखल होऊन तपास केला। घटनास्थळी डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक एक्सपर्ट यांनाही बोलवण्यात आलं। येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 अल्पवयीन चोरटे कैद झाले आहेत। या धाडसी चोरीने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। जाफरजीन प्लॉट येथील गोरक्षणच्या जागेवर मालकी हक्क असल्याच्या वादावरून दोघांमध्ये शुक्रवारी सकाळी भांडण झालं। शहर कोतवाली पोलिसांनी येथे दाखल होऊन वाद मिटवला। पुन्हा 2 गटात वाद होऊ नये यासाठी घटनास्थळी पोलिसांची सीआर व्हॅन व 2 कर्मचारीही तैनात करण्यात आले। दीपक कौसकिया व परेश मेहता यांच्यात हा वाद आहे। जाफरजीन प्लॉट येथे असलेल्या गोरक्षणच्या जागेवर दोघांनी आपला मालकी हक्क असल्याचा दावा करून वाद केला। शुक्रवारी सकाळी दोघांमध्ये भांडण झालं। गोरक्षण समोर राहणारे दीपक कौसकिया यांनी गोरक्षणच्या या जागेवर मालकी हक्क माझा आहे असं सांगितलं, मात्र या ठिकाणी परेश मेहता यांनीही आपला हक्क सांगितला व काही लोक बोलून गोरक्षणची भिंत पाडली। येथे 2 गटात चांगली जुंपली, यामध्ये महिलाही सहभागी होत्या। या ठिकाणी शहर कोतवाली पोलिसांनी दाखल होऊन वाद मिटवला। दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात बोलवलं। परेश मेहता यांच्यासोबत गोरक्षणचे शर्मांसह काही मंडळी पोलीस ठाण्यात हजर झाले। पोलीस निरीक्षक पाटील यांनी गोरक्षण संस्थेच्या प्लॉटचे कागदपत्र मागितल्यावर परेश मेहता यांनी सर्व कागदपत्र दाखवली, तर दीपक कौसकिया यांना मागितले असता यांनी वकिलांकडे आहे असं सांगितलं। यांच्याजवळ कागदपत्र उपलब्ध नसल्याने पाटील दखल घेऊ शकले नाही। 2 गटात पुन्हा भांडण होऊ नये याकरता घटनास्थळी सीआर व्हॅन तसंच 2 पोलीस तैनात करण्यात आले। सदरचा प्लॉट हा परेश मेहता म्हणतात की आमच्या मालकी हक्काचा आहे। दीपक कौसकिया व हरिभाऊ विजापुरे हे या प्लॉटवर जबरदस्तीने घुसले आहेत। ते धमक्या देतात। या प्लॉटवर विद्युत मंडळाची फसवणूक करून खोटे कागदपत्र दाखवून विद्युत कनेक्शन घेतले आहे असं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलेलं आहे।
कौन किया जापाजी प्लाट में रहता हूँ मैं। गोपीचंद जीवनदास बघई इनके प्लाट के ऊपर में गौशाला चलाता हूँ 7-8 साल से, जिसको विश्व हिंदू परिषद बाहर से सपोर्ट करती है। पूरा पोजीशन मेरा है, मैं 25 गाय है मेरे पास, कभी आती जाती रहती 12%। और ये बात को मेरे को 8-9 साल हो गए मैं वहाँ हूँ। अभी ये पार्टी 2 महीने पहले आई, बोली ये मेरा प्लाट है खाली कर दो। मैं उनके पास गया, उनको बोला कि भाई ये प्लाट तुम्हारा है तो तुम कोर्ट से सिद्ध कर लो। मेरे को गोपी सेठ ने प्लाट दिया हुआ है तो भाई तुम वापरो। तब से आज तक तुम कभी आए नहीं, कंपाउंड है सब है हमारा। तो इन्होंने मेरे को गाली वाली दे के हकाल दिए, उस दिन धमका दिए कि मैं मार डालूंगा, मैं तो इतना बड़ा आदमी हूँ तुम पहचानते नहीं। तो मैं बोले मेहता, मैंने आया यहाँ पे, यही साहब को मिला पाटिल साहब को। पाटिल साहब ने एनसी रिपोर्ट लिखा है कच्ची। फिर कच्ची रिपोर्ट के बाद में इन्होंने हफ्ते भर बाद मेरे को अर्जेंट फ़ोन किए, आओ आओ बोले ये प्लाट का मैटर है, बोले हमारा कोई लेना देना नहीं है पुलिस का। पक्की एनसी रिपोर्ट इन्होंने मेरे को बना के दी है टाइप करी हुई, और तब से हम बराबर कर रहे हैं। आज सुबह ये 25-30 लोगों को सब बॉल खिलाले, एक मेटाडोर भर के आदमी, कुछ गुंडे ये लेके आए और बस गाय को मारने लगे और दीवार तोड़ दी एक कोंटे की, 2-2.5 फुट उन्होंने दीवार तोड़ दी और घुसने की कोशिश की है। मैं यहाँ पर इनको मिलने को आया कि भाई मेरे को मदद करो। पुलिस के भी हम जाएंगे कहाँ? अगर तुम्हारा प्लाट है तो तुम कोर्ट में जाओ, कोर्ट में सिद्ध करो और अपना प्लाट ले लो। इनका कहना आपके पास डॉक्यूमेंट है क्या? आपकी है कि गौशाला के डॉक्यूमेंट वगैरह, प्लॉट के डॉक्यूमेंट है क्या? अब गौशाला मैं चला रहा, ताबा मेरा है, उसके अंदर में बैठा हुआ, गौशाला का बोर्ड लगा हुआ है, गोपी गौशाला का 12। मैं अनीश मेहता, मेरा जाफर जिन में प्लॉट नंबर 6 है, जो मेरे पत्नी और भाभी के नाम से जॉइंट प्रॉपर्टी है। उस पर एक अवैध मीटर लिया गया। जब वो हमने देखा कि भाई मीटर लिया है तो हमने एमएससीबी में इंक्वायरी किया कि भाई हमने तो कोई मीटर के लिए एनओसी दिया नहीं, ना अर्जा किया हुआ है। तब उन्होंने जब कागज़ पत्र देखे और जो हमको दिए उसमें ये था कि मंगेश विजयपुरे उनका सारसी में गौरक्षण संस्था है, उसके नाम से उन्होंने मीटर लिया हुआ है। उसके साथ उन्होंने एफिडेविट करके दिया कि भाई ये प्लॉट पे अगर कोई भी मालकी हक का आएगा उसकी जिम्मेदारी मेरी रहेंगी। उसके बाद एमएससीबी वाले ने पूरी इंक्वायरी किया, मौका तपासनी किया वहाँ पे, तो अर्जे में प्लॉट नंबर 37 लिखा है और वो लेआउट में प्लॉट नंबर 37 है ही नहीं। ये चीज़ उनके ध्यान में आ गई। उसके बाद में उन्होंने नोटिस दिया मंगेश विजयपुरे और दीपक कौसकिया को की तुम्ही महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळाची दिशाभूल करून मीटर घेतलेला आहे, तर तुम्ही कागदपत्र आणा जिथे मीटर लावलेला आहे। इसके बाद में विजयपुरे ने और एक एफिडेविट दिया कि भाई मी चुकीनं प्लॉट नंबर 37 लिहिला आहे, हा प्लॉट नंबर 6C आहे आणि वो जो प्लॉट नंबर 6C है वो गोपीचंद बघई के नाम से है। तो एमएससीबी ने उनको फिर लेटर दिया कि भाई तुमने 6C के डॉक्यूमेंट दाखिल किया है, वहाँ पे तो मीटर ही नहीं लगा है, वो तो बाजू का प्लॉट है। और 6C के डॉक्यूमेंट भी दाखिल किया है तुमने, तो उसके साथ बघई की एनओसी नहीं है। तो आपको ये आखिरी चांस है, तुम अभी तक के सब गलत डॉक्यूमेंट दे के दिशाभूल कर रहे हो तो हम आपका मीटर काट लेंगे। और एमएससीबी ने उनका मीटर काट लिया। ये आज का प्रकरण क्या है? उनका बोलना है कि जगह मेरी है। नहीं, जगह वो कागज़ दाखिल कर देना, हमारे पास तो पूरे कागज़ है, खरीदी की कॉपी है, पीआर कार्ड है, सरकारी ऑफिसर महामंडल का उन्होंने मौका तपासनी करके जो अहवाल बनाया है वो सारी कॉपीज़ है हमारे पास में। और उनका कहना है कि कुछ लोग आपने बुलाया और तो डाला। नहीं, हमने नहीं बुलाया, मेरा प्लॉट है, मेरे को वहाँ बांधकाम करना है तो साफ़ सफाई करना है मेरे को, इसलिए आदमी बुलाए थे। और वो प्लॉट पे ये रह के वो बोलेंगे कि खाली करने के लिए मेरे को लाखों रुपए होना, तो ये गुंडागर्दी नहीं चलेंगे इस शहर में। अभी पुलिस स्टेशन में क्या कंप्लेंट होगी, क्या होगी? नहीं, हमने पुलिस स्टेशन में रिपोर्ट दिया था, तकरार कल ही हमने दाखिल कर दिया था और सीपी ऑफिस में भी दाखिल कर दिया था। उसमें पूरा एट लेंथ लिखा हुआ है कि महामंडल को कैसे उन्होंने 420 डॉक्यूमेंट दाखिल किए हैं और वो सारा हमने यहाँ दाखिल किया हुआ है। स्वराज्य न्यूजपेपर संपादक संघ व जिल्हा माहिती कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला। स्वराज्य न्यूजपेपर संपादक संघाचे अध्यक्ष अनिल मिश्रा, सचिव सूरज मिश्रा, महासचिव संजय मापले यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। दर्पणकार व मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झालेल्या या कार्यक्रमात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला।
स्वराज्य न्यूजपेपर संपादक संघ व जिल्हा माहिती कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला। दर्पणकार व मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विभागीय आयुक्त कार्यालयात हे आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त भोजने, माजी आमदार रावसाहेब शेखावत, सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सुदर्शन गांग आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। डॉक्टर कमलताई गवई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांचे सत्कार करण्यात आले। या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा व त्यांच्या वृत्तपत्रातील लेखणीचा गौरव करण्यात आला। आपलं काम अतिशय चांगलं आहे। मी आपलं एवढंच पत्रकारांना सांगितलं की मी एका मॅगझिनचा संपादक आहे। यशवंत नाईक नावाचा मी पेपर चालवतो। त्यामुळे तुमच्या मापले साहेब जी समस्या सांगितल्या त्या समस्या माझ्याच समस्या आहे। आता तुमच्या कृपेमुळे मी राज्य सरकारमध्ये आहे। करू शकतो की मी लवकरात लवकर माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे। त्यामुळं हा प्रश्न मी त्याच्यावर हक्कावून तुमच्यासाठी सोडून घेण्यासाठी प्रयत्न करेन आणि 8 ते 10 दिवसांच्या तुमची प्रमुखांची मीटिंग मुख्यमंत्री महोदयांनी आत्ताच वर्ष हे इलेक्शन मोडचं वर्ष आहे। आम्ही कर्मचाऱ्यांना खुश केलं, शेतकऱ्यांना खुश केलं, तर तुम्हाला खुश केलं तर पुन्हा आम्हाला सत्तेत बसता येईल। त्यामुळे आमचाही स्वार्थ आहे। त्यामुळे छोटा पत्रकार आणि मोठा पत्रकार यातला फरक असतो। लोकमत असेल, सकाळ असेल, हे पेपर मोठे आहेत, ठीक आहे, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता किंवा पुण्यनगरी असेल, पण छोट्या छोट्या पत्रकारांची व्यथा सांगितली ती करेक्ट नाही। छोट्या पत्रकाराच्या संपादकाच्या मुलानं डॉक्टर हो ही आपली नाही, तर IAS किंवा IPS पर्यंत आपला मुलगा गेला पाहिजे ही आपण घेतो। आजपर्यंत त्या गोष्टीत असं झालेलं आहे की सरपंच आम्ही व्हायचं, खासदार त्यांनी व्हायचं, क्लार्क आम्ही व्हायचं, कलेक्टर त्यांनी व्हायचं, पोलीस आम्ही व्हायचं आणि कमिशनर त्यांनी व्हायचं। ही कुठतरी व्यवस्था बदलली पाहिजे आणि व्यवस्था बदलायची असेल तर श्रीमंत मापले यांनी या ठिकाणी ज्या व्यक्त केल्या होत्या त्या बिनमितपणे मान्य करून सरकार दरबारी आपलं गाणं मांडण्याचं कबूल केलं आहे। त्यांच्यामध्ये एवढी शक्ती आहे की चिरंजीव संजय चव्हाणने ज्या काही सांगितल्या त्या सणाच्या साऱ्या मान्य होतील त्याची मला खात्री आहे। आज परंतु त्याआधी 6 जानेवारीला पत्रकार दिन आहे। युवा स्वाभिमान पार्टीच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त सायन्सकोर मैदान येथे महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात 1200 बाटल्या रक्तदानाचं टार्गेट होतं। 1727 जणांनी येथे रक्तदान केलं। मेळघाटचा वीरपुत्र शहीद मुन्ना शेलुकरच्या माता पित्यांची रक्ततुला येथे करण्यात आली। युवा स्वाभिमान पार्टीच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त स्वाभिमान कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये 11 जानेवारी रोजी महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। शिबिरामध्ये रुग्णांना निशुल्क औषधं, शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मे वाटप गरजेनुसार करण्यात आलं। युवा स्वाभिमानच्या महाआरोग्य शिबिर व महारक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला। शहीद मुन्ना शेलुकर यांच्या माता पित्यांची रक्ततुला करण्यात आली। त्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। 1200 बाटल्यांचं टार्गेट असताना येथे 1727 लोकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं। मुन्ना शेलुकरच्या माता पित्यांची रक्ततुला यावेळी करण्यात आली। मुन्ना शेलुकर यांचे माता पिता, भाऊ यांना मदत म्हणून शहीद मुन्नाच्या कुटुंबियांना आमदार रवी राणा यांचा 6 महिन्यांचा पगार तर पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर यांच्यातर्फे 2.5 लाख रुपयांची मदत येथे जाहीर करण्यात आली। यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त संजय निपाणे, सौ नवनीत राणा, शहीद मुन्नाचे माता पिता, DCP शशिकांत सातव व युवा स्वाभिमानचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले। कार्यक्रमाचं संचालन जितू दुधाने यांनी केलं। शिबिरासाठी सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान येथे करण्यात आला। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली।
आज 11 तारीख को साइंस स्कोर पर जो रक्तदान शिविर और हेल्थ चेकअप का जो आज मेगा कैंप जो लगाया है, मुझे लगता है बॉम्बे से बहुत सारे बड़े सर्जन, 10-15 बॉम्बे के सर्जन और बाकी मैक्सिमम ऑफ अमरावती के सभी मेजर एसोसिएशन, डॉक्टर्स, सिस्टर्स, हेल्पर, हॉस्पिटल के सभी लोग मैक्सिमम और यहाँ पर हैं। और आज जो गर्दी यहाँ पर मुझे दिख रही है, मुझे लगता है कि जो मेजर हॉस्पिटल्स हैं अमरावती के, आज वो सब एक ही जगह पर आकर, और आज जो चेकअप होगा उसका 3 महीने डॉक्टर्स और स्वाभिमान का पूरा परिवार और सभी डॉक्टर्स उनका पूरा फॉलोअप लेंगे। ऑपरेशन उसके बाद जिनको गरज होती है, जिनको नीड है, वो ऑपरेशन करेंगे। तो आज जो यहाँ पर कैंप दिख रहा है, मुझे लगता है भूतपूर्व भविष्य ऐसे लोगों ने लाभ लेना शुरू किया है सुबह से। हाँ, मेमोग्राफी का भी वैन है, मतलब हर चीज़, ब्रेन से लेके किडनी से लेके कैंसर हॉस्पिटल के सभी डॉक्टर्स, सभी सर्जन, सभी ओपीडी करने के लिए, मेडिसिन के लिए 35 लाख रुपए के मेडिसिन आज साइंस को रुपए लोगों को जिनको ज़रूरत है उनको मिलेगा। और मुझे ऐसा लगता है सभी डॉक्टर्स का, सभी हेल्पर का, सभी मददगार का, आयुर्वेदिक हो, होम्योपैथिक हो, सर्जन हो, कोई भी डिपार्टमेंट, सभी का ब्लड डोनेशन जैसा आज मुझे लगता है पहली बार मैंने देखा है कि ब्लड डोनेट करने के लिए क्यों लगे हैं। यंगस्टर्स हो, महिला हो, 50 साल के बुजुर्ग हो, अपने अपने हेल्थ के हिसाब से सभी ब्लड डोनेट कर रहे हैं। तो मैं ये देखकर बहुत खुशी हो रही है कि आज जो हम लोगों ने यहाँ पर कैंप इतना बड़ा रखा है, उसके लिए सभी लोग मदद कर रहे हैं, सभी डॉक्टर्स और सभी अमरावती की जनता पूरे हर गांव से आई है, शहर से आई है, युवा है, बेरोजगार, सभी इसका लाभ ले रहे हैं। तो सभी के लिए पर्सन हो गए थे मैम ब्लड के, अभी 12 बजे तक 580 डोनर्स ने अपना ब्लड डोनेट किया और अभी 5-6 घंटा और बाकी है। तो मुझे लगता है आज बहुत ज़्यादा रिकॉर्ड यहाँ पे ब्लड डोनेट करके लोगों ने अपने प्रेम सैनिकों के लिए और आज जिनका रक्त तुला हम यहाँ पे कर रहे हैं उनके लिए अपना प्रेम दिखाया। तो इसके लिए सभी डॉक्टर्स का, उनके परिवार का और सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद करते हैं। मला सांगा, आज तुम्ही शहीदांच्या मातापित्यांची रक्ततुला केली, काय नेमकी तुमची भावना आहे, यासाठी काय संकल्प तुमचा? महाआरोग्य शिबिरामध्ये युवा सण महोत्सव निमित्त बेलघाटमधील एक आदिवासी आमचा तरुण जो बॉर्डरवर देशाच्या संरक्षणासाठी लढला, मुन्ना शिलोकार, तो आता 8 दिवसाआधी शहीद झाला। त्यांचे माता पिता जे इथे आलेले आहेत त्यांची आम्ही रक्ततुला केली आणि या रक्ततुलेसाठी स्पेशल मुंबईहून राज्याचे कॅबिनेट मंत्री, लोकप्रिय मंत्री जानकर साहेब ते स्पेशल या शहीदांच्या कुटुंबाला श्रद्धांजली देण्यासाठी आणि रक्ततुलनेसाठी इथे पोहोचले आणि स्वतः त्यांनी 1 महिन्याचा स्वतःचा पगार राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी, जानकर साहेबांनी स्वतः दिला आणि ते भारावून त्यांनी एक मनापासून त्यांनी ज्या पद्धतीने त्यांना श्रद्धांजली दिली, मला असं वाटते राज्यामधले कॅबिनेट मंत्री तर आहेच ते, पण या देशातल्या शहीदाचं खरं कर्तव्य आज खऱ्या अर्थाने त्यांनी या मंत्रिपदापासून बजावलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या माध्यमातूनच जे शहीद झाले त्या शहीद कुटुंबांना आज आम्ही सगळे मिळून इथं श्रद्धांजली देत आहेत। मुख्यमंत्र्यांना किती महिन्याचा पगार दिला? मी स्वतः तिथे 6 महिन्याचा पगार दिला आहे माझा, जानकर साहेबांनी 1 महिना दिला आहे आणि मुख्यमंत्र्यांशी मी कालच बोललो की त्यांना जमीन दिली पाहिजे, जो शहीदाचा दर्जा आहे, करकरे, सालस्कर, कामटे त्यांना ज्या सुविधा दिल्या त्या पूर्ण सुविधा ह्या सालस्कर आपल्या शिलोकार परिवाराला दिल्या पाहिजे। जमीन, 25 लाखाची रक्कम आणि एक चांगला उद्योगासाठी त्यांना कुठेतरी जोडधंदा हा त्यांना दिला पाहिजे, असं मुख्यमंत्र्याला आम्ही दोघंही मिळून ताकदीनं मागणी करू आणि त्या शहीद परिवाराला न्याय मिळून देऊ। युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माझे बंधू आमदार रणजित राणाजी आणि आमच्या वहिनी नवनीत कौर यांचं मी अभिनंदन करतो की देशासाठी शहीद झालेल्या मुलाच्या आईवडिलाला त्यांनी जी मान सन्मान इज्जत दिली ती जगातली पहिलीच गोष्ट असेल असं मी त्या युवा स्वाभिमानी पार्टीचा संस्थापकाचं अभिनंदन करतो। आणि आज आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जे कधी नव्हतं तेवढं अमरावतीमध्ये ब्लड डोनेशनचा कॅम्प अरेंज करून जवळजवळ 2000 रक्तदात्यांच्याकडून ब्लड डोनेशनचा कॅम्प प्रपोजल केला। त्याला 6 महिन्याचा पगार आदरणीय आमदार महोदयांनी दिला। तसाच मी माझ्या मंत्रिपदाचा 1 महिन्याचा पगार मी
त्याच कुटुंबांना देत आहे. आम्ही 2 दिवसात आमदार महोदयांच्याकडे पैसा हे करण्याचा प्रयत्न करीन. मिनिस्टरला 2.5 लाख पगार असतो महिन्याचं, ते 1 महिन्याचं वेतन मी देण्याचा प्रयत्न करीन. या माध्यमातून आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आमदार राणासाहेबांचं काम अतिशय चांगलं आहे. एक राज्य सरकारचा मंत्री म्हणून मी त्यांच्याकडे भाऊ म्हणून त्यांच्या पाठीमागे उभा राहतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीससुद्धा आमच्या आमदार राणासाहेबांवर प्रेम करतात. पण त्यांनी आज अनोखा प्रोग्राम देशातला राज्यातला नव्हे तर देशातला अनोखा प्रोग्राम केला. आरोग्य शिबिरं होत असतात, ब्लड डोनेशन कॅम्प होत असतात, पण एक शहीदांच्या आईवडिलाला, बेसारा झालेल्या आईवडिलाला सहारा देण्याची भूमिका जी केली ही खरी देशसेवा करण्याचं काम ह्या दोन्ही दाम्पत्यानं केलं. त्यांना सलाम करण्यासाठी मी आज आता आलेलो आहे. त्यांच्या पगाराबरोबर, आमदार महोदयांच्या पगाराबरोबर माझ्या मंत्रिपदाचा मी 1 दिवसाचा पगार त्यांच्याकडे सपोर्ट करण्याची भूमिका करतो. आणि हा एक समाजात मेसेज चांगला जाईल. जय जवान जय किसानचा नारा दिला होता, तसा जय संशोधनचा नारा देखील मोदी साहेबांनी दिलेला आहे आणि त्याला सार्थ हे राणासाहेब ठरलेले आहेत. तर त्यांचं अभिनंदन मी करतो. गेल्या 35 वर्षांपासून सामाजिक कार्यात योगदान देणारे सुरेंद्र जैन यांना JCI अमरावती क्लासिकच्या वतीने लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल सुरेंद्र जैन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. देवरणकर नगर येथील त्यांच्या निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रम शुक्रवारी घेण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय जैन संघटना, श्री ओसवाल संघ यांच्या वतीने तसंच सुरेंद्र जैन यांच्या मित्रमंडळीने सुरेंद्र जैन यांचं अभिनंदन केलं. मागील 35 वर्षांपासून सामाजिक उपक्रमात योगदान देणारे देवरणकर नगर निवासी सुरेंद्र जैन यांना JCI अमरावती क्लासिकच्या वतीने लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याकरता त्यांच्या निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉक्टर वसुधा बोंडे, भारतीय जैन संघटनेचे विदर्भ अध्यक्ष संजय आचलिया, श्री ओसवाल संघाचे अध्यक्ष डॉक्टर चंदू सोजतिया, राजेंद्र गुच्छा, दिलीप सकलेचा, अमृत मुथा, जिनेश गुगलिया, अनिल मुनोत, विजय बोथरा, इंदर सुराणा, नरेश कंठालिया, याशिवाय LICचे मॅनेजर BM कुलकर्णी, LIC असोसिएशनचे अयूब भाई, प्रकाशलाल पुरस्वानी, प्राध्यापक खंडेलवाल, बियाणी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बेलसरे, कारंजा लाडचे प्राचार्य डॉक्टर राजपूत, सतीश राठी, संजय आचलिया, निर्मल मुनोत आदी यावेळी उपस्थित होते. या सर्वांनी सुरेंद्र जैन यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचं अवॉर्डबद्दल अभिनंदन केलं. सुरेंद्र जैन यांनी 1994ला JCIचे अमरावती शहर अध्यक्षपद भूषवलं आहे. त्यांनी JCI मधील राष्ट्रीय प्रशिक्षण म्हणून 500 पेक्षा जास्त व्यक्तींना व्यक्तिमत्व विकासाचं प्रशिक्षण दिलं आहे. अंध विद्यार्थी व गरिबांच्या मदतीकरता त्यांनी उपक्रम राबवले आहेत. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज मैं बहुत ही अपने आप को गौरवान्वित महसूस कर रहा हूँ. क्लासिक JCI की ओर से मुझे सुरेंद्र जैन को एक लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड, जिसने JCI में पिछले 35 सालों से अच्छा कार्य किया है, इस उपलक्ष्य में मुझे दिया गया है. मैं अभी अपने पूरे JCI के मित्रों का, मेरे मित्र मंडली का, समाज के लोगों का, खासकर मेरे माताजी और बड़े भाई का और मेरे सभी विशेष और मेरे सब बच्चों का, साथ में मेरे LIC के सभी शुभचिंतकों का, जो मेरा व्यवसाय LIC का है, मैं शुक्रगुजार हूँ कि जिनके प्रेम, मोहब्बत, स्नेह और प्रेरणा के कारण आज मैं यहाँ तक पहुँचा हूँ. उन लोगों के कारण ही मैं आज इतना अच्छा कार्य कर पाया हूँ और मैं कोशिश करूँगा कि ज़िंदगी में सामाजिक क्षेत्र में और व्यक्तिगत क्षेत्र में अच्छे से अच्छा कार्य करूँ. और जिन लोगों ने मुझे आज यहाँ पर सराहा है, नवाजा है और मेरे लिए टाइम निकाला है, मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ. जय हिंद, जय JCI. आज का यह शुभ अवसर जो आया है हमारे सुरेंद्र भाई जैन, जिनको लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड JCI की तरफ से दिया गया, हमें बड़ा गर्व है कि सुरेंद्र जैन यह एक जैन समाज का ऐसा व्यक्तित्व है जिसने समाज का कार्य करते हुए बहुत सारी बुलंदियों को उन्होंने छुआ है. मैं ओसवाल जैन समाज के तरफ से एज ए सेक्रेटरी और ओसवाल समाज की तरफ से हार्दिक शुभकामनाएं और बहुत सारी बधाइयाँ इस अवसर पर देना.
सुरेंद्र भाई निपजिया, जिनको जेसीस परिवार की तरफ से लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड दिया गया, उसके लिए हम सभी मित्र परिवार वर्धमान सावक संघ और पूरा कंठालिया परिवार की ओर से उनको बहुत बहुत अभिनंदन, उनको बधाई देता हूँ और उनके जीवन में ऐसे नित नए आयाम को हासिल करते रहे, ऐसी शुभकामनाएं देते हुए उनको बहुत बहुत बधाई। मी राजेश कुलकर्णी, चीफ मॅनेजर LIC 979 अमरावती। आमचे सुरेश जैन जे आहेत, सुरेंद्र जैन जे आहेत, ते सुरेंद्र जैन आमचे विमा प्रतिनिधी आहेत। खूप पर्टिक्युलर काम आहे त्यांचं आणि या प्रसंगी मला खूप आनंद होतो आहे की आमच्या एका विमा प्रतिनिधीला आज हा गौरव पुरस्कार मिळत आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन। त्यांचा एवढा मोठा मित्रपरिवार पाहून मी थक्क झालो आणि त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट जे मिळालं त्याच्याबद्दल मी त्यांचं पुनश्च एकदा LIC तर्फे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभ आशीर्वाद देतो। धन्यवाद। 2 वर्षांपूर्वी सुरू झालेले 353 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही सुरूच आहे। HG इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे हे काम आहे। या कंपनीच्या मनमानी विरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाले असून त्यांनी अमरावती जिल्हा प्रशासनाला कारवाईसाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। 353 क्रमांकाच्या रोडच्या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्टपणा, पिवळ्या मातीचा अति जास्त वापर तसंच रोडच्या मध्यभागी जागा सोडून अपूर्ण बांधकामामुळे अपघातांची संख्या वाढली आहे। तसंच पर्यावरणीय बाबींची कोणतीच पूर्तता होत नसल्याने कंपनीवर कारवाई करण्याचे निवेदन अचलपूर मतदारसंघाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास सोनार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे। त्यांनी आपल्या निवेदनामध्ये जर 7 दिवसाच्या आत HG इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर कारवाई झाली नाही तर अचलपूर मतदारसंघात युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करणार असल्याचं जिल्हा प्रशासनाला कळवलं आहे। मात्र मागील काही काळापासून होत असलेल्या वेगवान वाहतुकीवर चांदूर बाजार पोलीस आणि महसूल विभाग सुद्धा काहीच कारवाई करत नसल्याने प्रशासनाचं या कंपनीला पाठबळ असल्याचं बोललं जात आहे। चांदूर बाजारहून बादल डकरे यांचा हा रिपोर्ट। वादग्रस्त ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट अखेर प्रदर्शित झालाय। 11 जानेवारीला शहरातील 2 टॉकीजमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला। या चित्रपटाला काँग्रेसने विरोध केला होता। पोलीस बंदोबस्तात चित्रपट प्रदर्शित झालाय। वादग्रस्त ठरलेला द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट अखेर अमरावतीत प्रदर्शित झाला आहे। 11 जानेवारीला सकाळी बिग सिनेमा व चित्रा टॉकीजमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलाय। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आक्षेपार्ह संवाद यामध्ये असले काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। काँग्रेस कार्यकर्त्यांनी या चित्रपटाला विरोध केला होता। सेन्सॉर बोर्डने या चित्रपटात असलेले वादग्रस्त चित्रफीत कापून चित्रपटाला मान्यता दिली आहे। शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता बिग सिनेमा इथे हा चित्रपट 9 लोकांनी पाहिला। या चित्रपटगृहासमोर पोलीस तैनात होते। आज जाणाऱ्यांची ते कसून तपासणी करत होते। गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था व अमरावती महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महापौर कबड्डी स्पर्धेचे आयोजन 18, 19 व 20 जानेवारी रोजी करण्यात आले। या स्पर्धेत राज्यातील नामवंत संघ सहभागी झाले आहेत। CID कॅम्प पुलगाव, मराठा लान्सर नागपूर, शहर पोलीस नागपूर, अंबिका संघ खामगाव, संभाजी ब्रिगेड वाशिम यांचा यामध्ये समावेश आहे। गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महापौर कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। राज्यस्तरीय महापौर कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे। गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था व अमरावती महानगरपालिका यांच्या वतीने स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृतिप्रित्यर्थ राज्यस्तरीय महापौर पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा 18, 19 व 20 जानेवारी रोजी संपन्न होत आहेत। यामध्ये राज्यातील नामवंत 40 पुरुषांचे संघ तर 16 महिलांचे संघ सहभागी होणार आहेत। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। बाबा बहुउद्देशीय संस्थेतर्फे 18, 19, 20 जानेवारीला राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचं आयोजन करीत आहोत। या स्पर्धेकरता विदर्भातील नामवंत संघ भाग घेत आहे। या स्पर्धेकरता नागरिकांना, प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था आम्ही स्टेडियमवर 10,000 लोक जवळजवळ बसतील अशी व्यवस्था केली आहे। सर्व खेळाडूंना, संघांना जेवणाची, निवासाची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात येत आहे। आपण या स्पर्धेकरता
आम्हाला प्रोत्साहन करण्याकरता 3 दिवस आपण सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडियांनी मदत करावी ही विनंती करतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून मागील 8 वर्षांपासून PR पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स अमरावतीच्या वतीने टेक्लॉन्स 2019 या तांत्रिक सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे. 20, 21, 22 जानेवारीला यंदाही टेक्लॉन्सचं आयोजन करण्यात आलं. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही PR पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अमरावतीच्या वतीने टेक्लॉन्स 2019 या भव्य तांत्रिक सोहळ्याचं 20, 21 व 22 जानेवारीला आयोजन करण्यात आलं आहे. हा भव्य तांत्रिक सोहळा पुन्हा एकदा दिग्गजांची मांदियाळी ठरणार आहे व विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मी श्रेयस पोटे, एक्झिक्युटिव्ह मेंबर PR पोटे पाटील ग्रुपचा. आपण खूप जवळपास जेव्हापासून कॉलेज सुरू झालं तेव्हापासूनच टेक्लॉन्स हा कार्यक्रम घेत असतो, ज्याच्यात आपण विविध देश विदेशातले लोक आपण स्टुडंटला ऐकण्यासाठी आणि इन्स्पिरेशन घेण्यासाठी बोलवत असतो, ज्याकडून स्टुडंटचा आपण विजन क्लिअर करू शकतो, त्यांचे गोल अजून क्लिअर होऊ शकतात. या प्रकारे आजपर्यंत आपण APJ अब्दुल कलाम, माशेलकर, श्री रविशंकर सारखे अनेक असे चांगले ओरेटर बोलवत आहे. आणि यावर्षी आपण जर पाहिलं तर गुरु गोपालदास, शिवानी बेन, आपले कुमार विश्वास, डॉक्टर अक्षय वाघ, डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन, हे सगळे लोक येणार आहेत. आणि मी आपणा सगळ्यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमात यावे. आणि या कार्यक्रमात जवळपास प्रत्येक कॉलेजचे स्टुडंट येणार आहेत, तर जवळपास आपण 10,000 स्टुडंट लोक याच्यात सहभागी होणार आहेत. धन्यवाद. 10वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरं जावं यासाठी स्थायी समिती माजी अध्यक्ष व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे यांनी 10वीच्या परीक्षेला बसणाऱ्या शहरातील 10,000हून अधिक विद्यार्थ्यांना मॉडेल प्रश्नोत्तर संच पुस्तकाचं मोफत वाटप करण्यात आलंय. हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे आहेत. 10वीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या अमरावती शहरातील 10,000हून अधिक विद्यार्थ्यांना स्थायी समिती माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे यांच्या वतीने मॉडेल प्रश्नोत्तर संच पुस्तकाचं मोफत वाटप करण्यात आलं. हे पुस्तक 10वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. 10वीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे यासाठी स्थायी समिती माजी अध्यक्ष व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे यांनी 10वीच्या परीक्षेला बसणाऱ्या शहरातील 10,000हून अधिक विद्यार्थ्यांना मॉडेल प्रश्नोत्तर संच पुस्तकाचं मोफत वाटप करण्याचा निश्चय केला. त्यानुसार 10वीच्या विद्यार्थ्यांना या पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. 10वीच्या परीक्षेतील प्रत्येक विषयाचा पेपर सोडवण्यासाठी या मॉडेल प्रश्नोत्तर संच पुस्तकाचे विद्यार्थ्यांना मोठी मदत होणार आहे. या पुस्तकातील प्रश्न सोडवण्याचा सराव केल्याने 10वीच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवणे सोपे होणार आहे. तसंच अवघड वाटणारे गणित, इंग्रजी आणि विज्ञान पेपर सोप्या पद्धतीने सोडवण्याचा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल असं सीमा सावळे यांनी सांगितलं. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या योग विभागामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुलेंचं कार्य प्रत्येक काळात कशा प्रकारे उपयुक्त आहे याबद्दल डॉक्टर अरुण खोडसकर यांनी माहिती दिली. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या योग विभागामध्ये भारतीय आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. योग विभागाचे MA, BA, DYED व B.Voc अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. डॉक्टर अरुण खोडसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी DD कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डॉक्टर KK देवनाथ, डॉक्टर सुनील लाबडे, नितीन काळे, प्रतीक पाथरे, अर्चना देशपांडे, संदीप मांदळे, विजय गांजरे, रोहिणी बानोडे, संपदा आगरकर, डॉक्टर अंजली कुथे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर विचार प्रगट केले. भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 11 जानेवारी रोजी 53वी पुण्यतिथी. जय जवान जय किसानचा नारा देणारे भारताचे सुपुत्र लालबहादूर शास्त्री यांना पुण्यतिथी निमित्त सिटी न्यूज चॅनेल परिवारातर्फे विनम्र अभिवादन. भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 11 जानेवारी रोजी पुण्यतिथी. भारत-पाक दरम्यान शांती करारासाठी रशियाद्वारा ताश्कंद येथे
करार करण्यात आला। भारताच्या वतीने लाल बहादूर शास्त्री तर पाकिस्तानच्या वतीने अयूब खान यांनी शांती करारावर हस्ताक्षर केले। या करारानुसार भारतीय सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावून जिंकलेला प्रदेश त्यांना पुन्हा परत करायचा होता। या करारावर सह्या तर झाल्या, परंतु याचा परिणाम शास्त्रीजींच्या मनावर एवढा झाला की रात्री झोपेतच त्यांनी आपले प्राण सोडले। त्यांच्या मृत्यूच्या बाबतीत असंही म्हटलं जातं की त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नव्हता। शास्त्रीजींच्या मृत्यूने भारताने बुलंद इरादे असलेला पंतप्रधान त्या काळी हरवला। जय जवान जय किसानचा नारा देणारे भारताचे सुपुत्र लाल बहादूर शास्त्री यांची 53वी पुण्यतिथी। शास्त्रीजीच्या निधनावर गुजराती कवी यांनी म्हटलेलं आहे, ज्योता तारी ज्योत मावडीने मशे नई, वंदन हजो करोड शास्त्री तारी खाकने। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपलं उभं आयुष्य वेचणारे प्रथम ग्रामगीताचार्य श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक रामकृष्ण दादा बेलूरकर यांना शुक्रवारी हजारो गुरुदेव भक्तांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला। वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजी पंत येथील मानव विकास सेवा आश्रम येथे त्यांच्यावर गुरुदेव पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले। राष्ट्रसंतांचे ज्येष्ठ प्रचारक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात महाराजांचं साहित्य प्रचार प्रसार करणारे श्री रामकृष्ण दादा मारोतराव बेलूरकर यांचं गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झालं। शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। तत्पूर्वी त्यांचं पार्थिव त्यांचं मूळ गाव असलेल्या तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र वरखेड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं। सोबतच गावातून अंतिम यात्राही काढली। त्यानंतर 12 वाजता त्यांचं पार्थिव गुरुकुंज मोजरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी समोर ठेवण्यात आलं। यावेळी गुरुदेव सेवा मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली। पुढे सत्यदेव महाराज यांचे भारवडी व संत लहानोजी महाराज यांच्या टाकरखेड येथेही त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले। त्यानंतर हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत त्यांचं पार्थिव तळेगाव श्यामजी पंत येथील त्यांनी स्थापन केलेल्या मानव विकास केंद्रात दर्शनासाठी ठेवण्यात आलं। यावेळी मान्यवरांनी आपल्या श्रद्धांजलीपर भाषणातून आठवणींना उजाळा दिला। आयुष्यभर कुटुंबाचा त्याग करून राष्ट्रसंतांच्या सेवेशी आयुष्य अर्पण करणाऱ्या त्यागी बेलूरकर दादांना अखेरचा निरोप देताना अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। शुक्रवारी दुपारी 3 वाजता त्यांच्यावर गुरुदेव पद्धतीने अंत्यसंस्कार करत चैतन्य महाराज व अत्रे महाराज यांनी बेलूरकर दादांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला। अंत्यविधी कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख, आर्वी मतदारसंघाचे आमदार अमर काळे, माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार दादाराव केचे, राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रकाश वाघ, जनार्दन पंत बोथे, पुष्पा बोंडे, कानेरकर महाराज, ज्ञानेश्वर रक्षक, रवी मानव, माया चौरे, सचिन देव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। तळेगाव श्यामजी पंत येथून स्वप्नील उमप यांचा हा रिपोर्ट। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्टेडियमवर निबंध स्पर्धा घेण्यात आली। या निबंध स्पर्धेत एका वेळी 3000 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या या निबंध स्पर्धेमध्ये अनेक विषय ठेवण्यात आले होते। सोशल हॅरॅसमेंट, वुमन एम्पॉवरमेंट इन स्पोर्ट्स, स्किलिंग द यूथ ऑफ इंडिया, स्पोर्ट्स अँड पॉलिटिक्स, एज्युकेशन द मोस्ट पॉवरफुल वेपन, GST, ग्लोबल इश्यूज, एन्व्हायरमेंट अवेअरनेस, टेक्नॉलॉजी इन स्पोर्ट्स, बँकिंग पॉलिसीज, इफेक्ट्स ऑफ योगा ऑन हेल्थ, एक्सरसाइज द बेस्ट मेडिसिन इन लाईफ अशा विविध विषयांवर ही निबंध स्पर्धा घेण्यात आली। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील प्रेरणास्थळ ओपन स्टेडियम येथे ही निबंध स्पर्धा झाली। विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्यांची एकाग्रता वाढावी या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली। प्रत्येक भाषेतून 3 विनर यातून काढले जाणार आहेत। 26 जानेवारीला या विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे। या निबंध स्पर्धेवर कंट्रोल ठेवण्यासाठी निरीक्षण करण्यासाठी ड्रोन कॅमेरे लावण्यात आले। नमस्कार, मेरा नाम डॉक्टर के देवनाथ, प्रिंसिपल डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन, ए मल्टी फैकल्टी ऑटोनोमस कॉलेज, श्री HBP मंडल। आज यहाँ पर ह्यूज पैमाने पे यहाँ पर पार्टिसिपेशन हो रहा है। जो ऐसे राइटिंग कॉम्पिटिशन्स है, इसमें करीब 3000 स्टूडेंट्स इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं। ये पार्टिसिपेशन के मेन उद्देश्य जो है,
ये है स्टूडेंट्स के क्रिएटिविटी बढ़ाना चाहिए। इस कारण से हमने उनका इनोवेशन को देखते हुए, इनका इम्बाइबिंग क्रिटिकल थिंकिंग को देखते हुए, इनके इंडिविजुअलिटी को देखते हुए, इनका ओरिजिनलिटी को देखते हुए हमने इसका आयोजन किया है। ये जो है स्टूडेंट्स, सभी स्टूडेंट्स मल्टी फैकल्टी स्टूडेंट्स हैं और ये स्टूडेंट्स यहाँ पर 1 घंटे के लिए ये इसमें भाग लेंगे। जो टॉपिक्स है ये अलग अलग टॉपिक्स इनको ऑलरेडी दिए गए हैं और सबसे इम्पोर्टेंट बात जो है ये ओपन बुक सिस्टम टेस्ट है, जिसमें से ये लोग हेल्प ले सकते हैं। जो भी मैटर्स इनको पहले से कोई हिंट्स लेना है, कोई किताब लाना है तो भी ले सकते हैं, लेकिन लिखना उनका खुद को है। तो इसके ऊपर अलग अलग एक्सपर्ट्स जजेज हमने उनको नियुक्त किया है। ये उसके बाद इसका रिज़ल्ट डिक्लेयर किया जाएगा। जब रिज़ल्ट डिक्लेयर होगा ये विनर्स को 26 जनवरी को हमने प्रजातांत्रिक दिवस है, उस दिवस को हम उनका विनर को ऑनर करेंगे विद सर्टिफिकेट्स एंड प्राइज मनी। और मैं जो एक बहुत ही जो इम्पोर्टेंट बात मैं कहना चाहूँगा ये है, ये जो लेवल है ये ओनली हमारा मल्टी फैकल्टी लेवल ऑटोनोमस कॉलेज का ही है। आगे हमने उसका डिस्ट्रिक्ट लेवल पर भी लेने जाने वाला है। और मैं समझता हूँ इस प्रकार के कॉम्पिटिशन्स बच्चों लोगों का जो क्रिएशंस है उसको बढ़ावा दिया जाएगा। थैंक यू। नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कठोरा ते टाकळी फाट्यादरम्यान भीषण अपघात झाला। टाटा एस वाहनाने दुचाकीला धडक दिली। या धडकेमध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाला, त्याचा इरविनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक, व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9403620111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।